Welcome students, Minate madam. In previous period, we learned basic proportionality theorem. Today, we have to learn application of BPT, application of basic proportionality theorem. There are two applications of BPT. First is property of an angle bisector of triangle, and second application of BPT is property of three parallel lines and their transversals. आपण मागच्या तासाला BPT बघितलं, म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम अभ्यासला. आज आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचे ॲप्लिकेशन काय आहेत ते अभ्यासणार आहोत. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचे ॲप्लिकेशन्स दोन आहेत. पहिलं आहे प्रॉपर्टी ऑफ अन अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल आणि दुसरं आहे प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. पण आपण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अन अँगल बायसेक्टर ट्रायंगल शिकण्यापूर्वी बीपीटीचा जो फॉर्म्युला आहे किंवा बीपीटीचा जे स्टेटमेंट आहे ते कशा पद्धतीने आपण अप्लाय करू शकतो त्याची एकदा रिव्हिजन करूयात. आणि त्याचबरोबर प्रॉपर्टी ऑफ अन अँगल बायसेक्टर ट्रायंगलमध्ये अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगलमध्ये आपल्याला आणखीन करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट आणि अल्टरनेटिंग अँगल टेस्ट ह्या दोन टेस्ट पण आपल्याला यूज करायच्या आहेत. त्या देखील आपण थोड्याशा रिव्हाइज करूया. आपण नववीत त्या शिकलेल्या. प्रॉपर्टी ऑफ अन अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल या प्रॉपर्टीमध्ये प्रूव्ह करताना आपल्याला बीपीटीचा उपयोग होणार आहे. त्यानंतर आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल टेस्टचा उपयोग होणार आहे, अल्टरनेटिंग अँगल टेस्टचा उपयोग आपल्याला होणार आहे. तर ह्या तिन्ही प्रॉपर्टी आपण एकदा रिव्हाइज करूया. पहिल्यांदा आपण बीपीटी रिव्हाइज करूया. बघा, बीपीटी म्हणजे काय. समजा एका ट्रायंगलमध्ये जर ट्रायंगलच्या एका कुठल्याही साईडला एखादी पॅरलल लाईन आपण काढली जी की इतर दोन साईडला डिस्टिंक्ट पॉइंटमध्ये काय करते, इंटरसेक्ट करते. एका ट्रायंगलमध्ये जर आपण एखाद्या साईडला एखादी पॅरलल लाईन इतर दोन साईडला इंटरसेक्ट करणारी जर काढली तर बीपीटी काय सांगतो आपल्याला. बीपीटी आपल्याला सांगतो की ही जी लाईन आहे ही लाईन या दोन उरलेल्या दोन साईडला, म्हणजे ही साईड ए बी आणि ही दुसरी साईड ए सी, ह्या दोन साईडला ही लाईन काय करते, प्रपोर्शनमध्ये डिवाइड करते. कशात डिवाइड करते, प्रपोर्शनमध्ये डिवाइड करते. तर प्रपोर्शनमध्ये डिवाइड करते म्हणजे काय, तर ह्या पी मुळे ए बीचे जे दोन पार्ट झालेले आहेत ए पी आणि बी पी, हा रेशो ए पी अपॉन बी पी हा रेशो जेवढा असेल तितकाच रेशो क्यू मुळे जे पार्ट झालेले आहेत त्या पार्टचा पण रेशो तितकाच असणार आहे. म्हणजे क्यू मुळे कोणते पार्ट झालेत, ए क्यू आणि क्यू सी. तर ए क्यू अपॉन क्यू सी हे दोघंही रेशो कसे असतात, इक्वल असतात. कधी इक्वल असतात हे, जर लाईन पॅरलल असेल साईडला. परत एकदा सांगते, कुठल्याही एका ट्रायंगलमध्ये जर एखादी लाईन त्या ट्रायंगलच्या एका साईडला पॅरलल असेल तर ती लाईन इतर दोन साईडला प्रपोर्शनमध्ये डिव्हाइड करते. मग आपण हे लिहिणार कसं, ट्रायंगल काढला, ट्रायंगलला नाव दिलं, पॅरलल लाईन काढली आणि ती प्रपोर्शनमध्ये डिव्हाइड करते. हे आपण कसं लिहिणार, तर आपण लिहिणार ट्रायंगलचं नाव. इन ट्रायंगल ए बी सी, ट्रायंगल एबीसी मध्ये काय आहे, तर लाईन पी क्यू काय करते, ती लाईन पी क्यू साईड बी सी ला पॅरलल आहे ते लिहायचं. मग लाईन पी क्यू पॅरलल टू साईड बी सी. आणि पी कुठं आहे,
पी आहे ए बीवर आणि क्यू कुठे आहे, तो आहे ए सीवर. तर हा पण आपण इथे उल्लेख करणं गरजेचं आहे. अँड पी कुठे आहे, ए बीवर. म्हणजे ते लिहायचं कसं, ए डॅश पी डॅश बी अँड क्यू कुठे आहे, ए डॅश क्यू डॅश सी. म्हणजे इन ट्रायंगल ए बी सी लाईन पी क्यू पॅरलल टू साइड बी सी अँड ए डॅश पी डॅश बी अँड ए डॅश क्यू डॅश सी. या सगळ्याचा कन्क्लुजन काय येतं, कन्क्लुजन येतं ए पी अपॉन बी पी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. काय लक्षात ठेवणार मग तुम्ही, कुठल्याही ट्रायंगलमध्ये जर पॅरलल लाईन काढली तर ही पॅरलल लाईन जर थर्ड साईडला एखाद्या साईडला जर पॅरलल असेल तर ती इतर दोघांना काय करते, प्रपोर्शनमध्ये डिव्हाइड करते. असं आपलं. आता आपण करस्पॉन्डिंग टेस्ट काय आहे बघूया. करस्पॉन्डिंग टेस्ट अशी आहे की जर समजा दोन लाईन पॅरलल असतील, समजा ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे. समजा ह्या दोन लाईन काय आहेत, पॅरलल आहेत आणि त्यांची आपण ट्रान्सव्हर्सल काढली एल एम. समजा लेट एल 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 पॅरलल टू एम आणि ट्रान्सव्हर्सल कोण आहे, अँड एन इज ट्रान्सव्हर्सल. L parallel to M and N is transversal. आणि जर ही ट्रान्सव्हर्सल पॅरलल लाईनला इंटरसेक्ट करत असेल तर जे अल्टरनेट अँगल तयार होतात, अल्टरनेट अँगल कोणते तयार होतात, हा बघा, हा पेअर, अल्टरनेट पेअर, हे कसे असतात, एकमेकांना कॉन्ग्रंट असतात. आपण समजा आपण याला ए म्हणूया, याला बी म्हणूया. देअरफॉर ए इज इक्वल टू बी. याला काय म्हणायचं, अल्टरनेट अँगल्स टेस्ट. हा सुद्धा, हा जो आहे हा आपण काय असेल, याला कॉन्ग्रंट असेल. समजा याला आपण सी म्हटलं आणि याला डी म्हटलं तर सी इज इक्वल टू डी. म्हणजे दोन पॅरलल लाईनला जर एखाद्या ट्रान्सव्हर्सलनी इंटरसेक्ट केलं तर त्या दोन पॅरलल लाईनच्या ट्रान्सव्हर्सलमुळे तयार झालेले जे अल्टरनेट अँगल असतात ते कसे असतात, कॉन्ग्रंट असतात, इक्वल असतात. ही झाली अल्टरनेट अँगल टेस्ट. तशीच आहे करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. समजा ही लाईन आणि ही लाईन काय आहेत, पॅरलल आहेत. एल पॅरलल टू एम आणि ही समजा त्याची आहे ट्रान्सव्हर्सल अँड एन इज अ ट्रान्सव्हर्सल. मग ह्या एन ट्रान्सव्हर्सलनी जर पॅरलल लाईनची जर ही ट्रान्सव्हर्सल असेल तर करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात, कॉन्ग्रंट असतात. करस्पॉन्डिंग अँगल कोणते कोणते, तर हा जो आहे हा याला करस्पॉन्डिंग आहे, हे तुम्ही शिकलेला आहात. आपण समजा याला ए बी म्हटलं तर ए इज इक्वल टू बी. करस्पॉन्डिंग अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स. दुसरा पेअर कोणता आहे, ही पेअर आहे बघा. समजा आपण याला सी डी म्हटलं तर सी इज इक्वल टू डी. याचं पण हेच रिझन. तिसरी कुठली पेअर आहे, ही आहे. समजा ई एफ, ई इज इक्वल टू एफ, हेच रिझन, करस्पॉन्डिंग. आणि चौथी पेअर कुठली असते तुम्हाला माहिती आहे, ही असते. समजा आपण त्याला जी एच म्हटलं तर जी इज इक्वल टू एच. जे करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात, कॉन्ग्रंट असतात. तर आपल्याला प्रॉपर्टी ऑफ अन अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल ही प्रॉपर्टी शिकण्यापूर्वी
हे 3 आपण एकदा रिवाईज करून घेतलेले आहे. तुम्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, म्हणजे मग तुम्हाला कळेल की आपल्याला हे 3 कशा पद्धतीने आपण यूज करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघा, प्रॉपर्टी ऑफ अन अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल शिकण्यापूर्वी. तर आपण आता बघणार आहोत प्रॉपर्टी ऑफ अन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल.